नमस्कार. मी तुर्ची गावचा ग्रामस्थ व सर्व तुर्ची गावातील सर्व ग्रामस्थ आजचा उपोषणाचा दुसरा दिवस. आज तहसील उपोषण जे चालू आहे त्याच्याकरता निकाल आणि इतर दिवशी वारंवार सर्वांना सांगितलं होतं, पत्राद्वारे कळवलं होतं. आजचा दुसरा दिवस, पण खरं तर आमच्या मागण्या ज्या आहेत, आज 5 वाजता तहसील ऑफिसमधून त्यांचे एक सहकारी पत्र घेऊन आले, पण त्यांनी आमची थट्टाच करायची ठरवली असंच अजून सुद्धा त्या पत्रावरून आम्हाला दिसतंय. म्हणून या व्हिडिओद्वारे त्यांना पुन्हा एकदा मी आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुर्ची गावचे ग्रामस्थ उपोषण स्थगित करणार नाही. खरं तर सांगायची दुःखाची बाब एवढी की वारंवार तुम्हाला सांगून सुद्धा तुमच्या आमच्या मागण्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. इसवी सन 1883 म्हणजे जवळजवळ इंग्रजांच्या काळातला नकाशावर जो रस्ता आहे तो आम्ही तुम्हाला सांगून सुद्धा आज अखेर तो बंद आहे. त्याच्यावर झालेलं अतिक्रमण तुम्ही ते काढू शकत नाही, म्हणून आज आम्हाला आमच्यावर ही वेळ आलेली आहे उपोषणाची. आमची मागणी प्रमुखतः अशी होती की एवढ्या 143 वर्ष या रस्त्याला पूर्ण झाली, पण तुम्ही तो रस्ता खुला करू शकला नाही. 925 उर्वरित रस्ता खुला न झाल्या नसल्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागलं. 8 वर्ष रस्ता बंद आहे. 2024च्या प्रांत अधिकारी यांचा निकालाच्या अनुसरून आज रोजीपर्यंत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई सर्व शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी. बिरोबा मंदिर ते सातपुते वस्ती पर्यंत 100% रस्ता खुला केल्यास परत बंद होणार नाही याची सरकारने व प्रशासनाने हमी घ्यावी. दिवाणी न्यायालयाच्या वरिष्ठ केस संदर्भात योग्य ती कागदपत्रे सादर करून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी न्याय मिळवून द्यावा व तहसीलदार तासगाव व आपले केस संदर्भीय सर्व सहकारी 28/5/2026 रोजी मान्य दिवाणी न्यायालय वरिष्ठ तर सांगली येथे उपस्थित राहून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी न्याय मिळवून द्यावा. ज्या व्यक्तींनी रस्ता अडवला आहे त्यांच्यावर कायदेशीररित्या फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. गट नंबर 883 मधील वीर आहे त्यामध्ये अतिक्रमण आहे, त्या संदर्भात तहसीलदार व प्रांत अधिकारी मिरज, जिल्हाधिकारी सांगली यांनी 100% कायमस्वरूपी तोडगा काढावा. अशा ह्या आमच्या मागण्या बऱ्याचशाच वेळेला आम्ही त्यांना तोंडी व लेखी सांगितलेल्या आहेत, पण अजून सुद्धा त्या मागण्याकडे त्यांचं तेवढ्या तात्परतेने लक्ष नाही.
जर या मागण्या जर लवकर जर पूर्ण झालेल्या नाहीत तर आम्ही सर्व तुर्ची ग्रामस्थ याच्यापेक्षा खूप मोठं तीव्र आंदोलन उभा करू, हे त्यांनी लक्षात घ्यावं. एवढंच बोलतो आणि मी थांबतो.